अमरावतीचे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा 20 मे रोजी दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू झाली। शिक्षण समितीच्या सभापती प्रियंका दगडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पूर्ण झाली। यावेळी सर्व सदस्यांनी या सभेमध्ये आपली हजेरी लावली होती। या सभेमध्ये नवनियुक्त अनिल देशमुख शिक्षक पंचायत समिती चांदूर रेल्वे व प्रमोद ठाकरे शिक्षक पंचायत समिती चांदूर बाजार हे सुद्धा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सभेला उपस्थित होते। या सभेमध्ये ज्या विषयांवरती चर्चा करण्यात आली त्या विषयांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10 ते 15 दिवसांपूर्वी झालेल्या वादळामध्ये शाळांची स्थिती, सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून परिस्थिती समजून घेऊन सविस्तर माहितीसह शाळा दुरुस्तींचा ठराव घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आल्या। जिल्हाधिकारी यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा यावेळी देण्यात आले। वादळी पावसामुळे जे शाळांचे नुकसान झालेले आहे, आपल्या कोणत्या शाळांचे टीन उडून गेले आहे, काही शाळांचं बरंच नुकसान झालेलं आहे, तर त्या शाळांची आपल्याला दुरुस्ती लवकरात लवकर कशी करता येईल याच्याबद्दल तुम्ही हे करा। त्या दुरुस्तीसाठी आपल्याला जो निधी लागत त्याच्यासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करून आपल्यासाठी तो निधी उपलब्ध करा आणि लवकरात लवकर त्या शाळा दुरुस्तींची कामं चालू करा, जेणेकरून आता शाळेत कोणीच नाही आहे, आपले कामं लवकर होतील आणि पावसाळ्याच्या आधी हे कामं झाले पाहिजे लवकरात लवकर। ठीक आहे। आणि मॅडम मी काय म्हणत आहे, शाळा जेव्हाही लागन आपल्या तेव्हा मुलांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने आपल्याकडनं शाळा लागायच्या आधीच मुलांसाठी सॅनिटायझर आणि मास्क आणि साबण किंवा हँडवॉशची व्यवस्था शाळेत झाली पाहिजे। शाळा लागायच्या आधीच हे सगळं तयार पाहिजे आपल्याला। तर त्याच्यासाठी तुम्ही आता पालकमंत्री आपल्या यशोमतीताई यांच्यासोबत पत्रव्यवहार करा, जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून आपल्या मीटिंगच्या अनुषंगाने एक ठराव काढा आणि ही सगळ्या शाळांजवळ शाळा लागायच्या आधी हे सगळं सामान्य उपस्थित राहील अशी त्याची हे करा। कोविड-19 मुळे जिल्ह्यातील शाळा नेहमीप्रमाणे वेळेत सुरू होतील किंवा नाही याचा आढावा शिक्षणाधिकारी यांच्याकडून घेण्यात आला। जर शाळा ह्या वेळेमध्ये सुरू होणार नसतील तर ऑनलाईन शिकविण्यासाठी काय करता येईल याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली। कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवरती अद्यापही औषध मिळालेले नाही। अशाच परिस्थितीमध्ये जर शाळा सुरू झाल्या तर जिल्हा परिषदेच्या असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे सुद्धा आवश्यक राहणार आहे। शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्याच्या दृष्टीने मास्क तसेच सॅनिटायझर हे सुद्धा शाळेत असणे आवश्यक आहे आणि त्याकरिता लागणारा निधी हा उपलब्ध करून घेण्याकरिता ठराव घेण्यात यावा व जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करावा। मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी ही संपूर्ण कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत सुद्धा शिक्षण समितीच्या सभापती प्रियंका दगडकर यांनी व्यक्त केले। विदर्भ न्यूज करिता सुरेंद्र बिस्ने यांचा वृत्तांत।